मुलांनो, आज आपण मिक्स फ्रॅक्शन शिकणार आहोत। या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दोन सर्कल काढलेले आहेत वर पूर्ण, आणि या चार भाग केलेले आहेत। याच्यामध्ये सुद्धा आपण चार भाग केलेले आहेत। या चार भागमधले चारच्या चार आपण घेतला आहे, पूर्णपैकी पूर्ण घेतलं म्हणजे वन कंप्लीट घेतला। यामध्ये सुद्धा आपण चारपैकी चार घेतले म्हणजे वन कंप्लीट घेतला। आणि इथं आपण काय केलेलं आहे, चार भाग केले पण एकच भाग घेतला म्हणजे चारपैकी आपण एक घेतला। मग या ठिकाणी हे झाले पूर्ण भाग 1 and 2। सो म्हणून आपण काय केलं, 1 आणि 2 असे दोन पूर्ण भाग घेतले आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलं, नंतर फ्रॅक्शनमध्ये चार भाग केले आणि एक भाग घेतला, म्हणून याचं फ्रॅक्शन काय लिहिलं आपण, 1/4 लिहिलेलं आहे। ठीक आहे। दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, 1, 2 आणि 3 असे भाग घेतले आणि या एक पैकी पूर्णच घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण चारपैकी एकच भाग घेतलेला आहे, म्हणून या ठिकाणी 3 होल झाले, 1, 2 and 3, म्हणून या ठिकाणी 3 लिहिलेलं आहे। आणि या ठिकाणी एकच भाग घेतला म्हणून 1 4पैकी 1 असं या ठिकाणी फ्रॅक्शन झालं। त्यामधला जो पहिला भाग असतो याला आपण पूर्ण भाग असं म्हणतो आणि दुसऱ्या भागला पूर्ण भागाचा काही भाग म्हणजे तो असतो आपला अपूर्णांक, फ्रॅक्शन म्हणूया। म्हणून या ठिकाणी एक होल पार्ट असेल आणि दुसरा पार्ट ऑफ द होल म्हणजेच पूर्णांकाचा काही भाग असेल, तर असं मिळून या ठिकाणी जो फ्रॅक्शन तयार होतो त्याला म्हणतो आपण मिक्स फ्रॅक्शन।